हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग. सो आपण बघतो इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट मधला लास्ट पॉइंट आहे, दॅट इज द इलेक्ट्रिकल जनरेटर. सो जो काही मेकॅनिकल वर्क आपण इनपुट मधून देणार आहे त्याचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करणं हे काम इलेक्ट्रिकल जनरेटरचं. अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स द मेकॅनिकल एनर्जी इनटू द इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड एज इलेक्ट्रिकल जनरेटर. सो ऑलरेडी वी हॅव सीन द फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. काय सांगते, एका कंडक्टर मधून पास होणारे जेव्हा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस चेंज होतात तेव्हा त्या कंडक्टर मध्ये करंट इंड्यूस केला जातो. मीन्स द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस पासिंग टू द कंडक्टर चेंजेस, there is a current induced in the conductor. Okay, so based on the same principle we are going to see the next and the last point of this topic, that is the electrical generator. आता ह्याच्यामध्ये काय केलंय बघा, we are using a same rectangular type conducting coil which is placed between the two magnetic poles north and the south. दोन मॅग्नेटिक पोलच्या मध्ये रेक्टँग्युलर टाइपचा लूप प्लेस केलेला आहे. नाउ दॅट लूप इज कनेक्टेड टू द जो काही शाफ्ट आहे ऍक्सेल, ज्याला आपण मेकॅनिकल मुवमेंट देणार आहे त्याला कनेक्ट केलेला आहे थ्रू द स्लिप रिंग्स अँड कार्बन ब्रशेस. नाउ वन एंड ऑफ द रेक्टँग्युलर लूप इज कनेक्टेड टू द स्लिप रिंग्स R1 and the other end of rectangular loop is connected to the slip ring R2. Now both the slip rings are mounted on the axle. Okay, both the slip rings are mounted on the axle and there is a resistive coating provided between the rings and the axle. जे काही रिंग्स आहेत त्या रिंग्स आणि ऍक्सेलच्या मध्ये काय दिलेलं आहे, एक रेजिस्टिव्ह कोटिंग दिलेलं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट येता कामा नये. नाउ बोथ रिंग्स आर कनेक्टेड विथ द टू कार्बन ब्रशेस B1 and B2 and the circuit is completed. Okay, मध्ये काय दिलेलं आहे, गॅल्व्हॅनोमीटर in order to show the direction of the current. Okay, now what happens, ह्याच्यामध्ये काय होणार आहे बघा कसं वर्किंग होतं, how the electrical generator works. Now here when the mechanical movement is given to the axle using some electrical device, मग इलेक्ट्रिक मोटर असेल, इलेक्ट्रिक डिव्हाइस असेल, ह्याचा यूज करून आपण काय करणार आहे, ऍक्सेलला काय देणार आहे, रोटेशन देणार आहे. when the axle start to rotate at the same time the rectangular loop which is placed between the magnetic poles it also start to rotate. आता मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस कुठून चाललेत, नॉर्थ टू साऊथ डिरेक्शन मध्ये. जेव्हा ह्याच्यामध्ये आपण रोटेशन देणार आहे, कशाला, ऍक्सेलला रोटेशन देणार आहे, द रेक्टँग्युलर लूप ऑल्सो स्टार्ट टू रोटेट. ओके, नाउ इन द फर्स्ट हाफ रोटेशन, पहिल्या हाफ रोटेशन मध्ये काय होणार आहे बघा, जेव्हा या कंडक्टरची जो रेक्टँग्युलर लूप आहे ओके त्याची मुवमेंट होणार आहे, त्याच्यामधून पास होणारे मॅग्नेटिक लाईन्स काय होणार आहेत, चेंज होणार आहेत. सो अकॉर्डिंग टू द अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय होणार आहे, ह्याच्यामध्ये करंट इंड्यूस होणार आहे. कोणामध्ये, या रेक्टँग्युलर लूप मध्ये. नाव द करंट इंड्युस्ड, नाव द पार्ट AB, जो काय AB साइड आहे ती अपवर्ड डिरेक्शनला पुश केली जाणार आहे अँड CD डाउनवर्ड डिरेक्शनला पुश केली जाणार आहे. नाव आफ्टर दिस करंट इंड्युस्ड इन दॅट कॉइल, जो काय रेक्टँग्युलर लूप आहे हे कोणत्या डिरेक्शन मध्ये प्लेस करणार आहे, A to B and C to D. हे कसं काढलं आपण, अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स राईट हँड रूल. ओके, फ्लेमिंगच्या राईट हँड रूल नुसार काय केलं, जी काही करंटची डिरेक्शन आहे ती आपण डिफाईन केली. मग पहिल्या हाफ रोटेशन मध्ये करंटची डिरेक्शन कोणत्या डिरेक्शनला आली, A, B, C and the D. ओके, पहिल्या हाफ रोटेशन मध्ये करंटची डिरेक्शन कशी आली, A to B and C to D. नाउ हाउ द सर्किट कम्प्लीट, सर्किट कसं कम्प्लीट होते बघा, करंट स्टार्ट टू फ्लोइंग फ्रॉम C to D. C to D मध्ये आलाय म्हणजेच कुठून आलाय तो A to B मध्ये इंड्यूस झालाय, देन C to D मध्ये इंड्यूस झालाय. करंट मूव्ह फ्रॉम कुठून आला, पास कुठून आला, C to D. इट रिचेस द स्लिप रिंग R2. ओके, कारण CD हे कोणाला कनेक्टेड आहे, रिंग R2 ला कनेक्टेड आहे अँड इथं कनेक्टेड आहे तो कार्बन ब्रश B2. मीन्स करंट कमिंग फ्रॉम कुठून आला, C to D फ्लो केला, इट गिवन टू द स्लिप रिंग, जो काही रिंग प्रोड्यूस आहे जिथं प्लेस केलेला आहे रिंग R2. रिंग R2 मधून आला कार्बन ब्रश B2 अँड B2 मधून फ्लो करत आला तो B1 मध्ये. ओके,
and B1 is connected with the ring R1 and ring R1 कोणाला connected आहे साइड AB ला. This is how the circuit completes. Okay, सर्किट कसं कंप्लीट झालं बघा. A to B मुवमेंट झाली, करंट C to D मधून आला तो रिंग R2. रिंग R2 कोणाला कनेक्टेड आहे, कार्बन ब्रश B2. कार्बन ब्रश B2 मधून करंट फ्लो आला B1 पर्यंत. आफ्टर B1 पासून गेला तो रिंग R1, रिंग R1 मधून गेला तो साइड AB मध्ये. दिस इज हाऊ द करंट फ्लो इन द फर्स्ट हाफ रोटेशन ABCD. ओके, नाउ हियर वेन मेकॅनिकल मुवमेंट देणार आहे ऍक्सेलला, त्यावेळी फक्त या रिंग्स मूव्ह होणार आहेत. कार्बन ब्रश ऍज इट इज, कार्बन ब्रशेस त्यांच्याच प्लेसला राहणार आहेत, त्यांची मुवमेंट होणार नाही. नाउ द कार्बन ब्रश आर ऑलवेज इन अ कॉन्टॅक्ट विथ द रिंग्स, त्यामुळं ह्याच्यामध्ये जो काही करंट फ्लो होणार आहे तो कोणामधून येणार आहे, या कार्बन ब्रश मधून फ्लो करणार आहे. सो इन फर्स्ट हाफ रोटेशन करंटची डायरेक्शन आली ABCD and it is flow from B2 to B1 पहिल्या हाफ रोटेशन मध्ये. नाउ आफ्टर completing हाफ रोटेशन, नाउ द प्लेसेस आर इंटरचेंज. म्हणजेच काय, जेव्हा हाफ रोटेशन कंप्लीट झाली, AB ची जागा कोण घेणार, CD, आणि CD ची जागा कोण घेणार, AB. दिस इज हाऊ इट इज शोज. ओके, म्हणजे इथं दाखवलेलं आहे की बाबा आफ्टर हाफ रोटेशन नंतर काय झालेले, ह्यांचे प्लेसेस इंटरचेंज झालेले. आता इंटरचेंज केल्यानंतर अकॉर्डिंग टू द सेम इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा जो काही फॅराडेचा लॉ आहे, फॅराडेच्या लॉ मध्ये आफ्टर हाफ रोटेशन मध्ये करंटची डायरेक्शन काय असणार आहे, DCBA. ओके, सो ह्याच्यामध्ये काय झालं, करंटची डायरेक्शन चेंज झाली. म्हणजेच जेव्हा ह्यांची जी काही हाफ रोटेशन नंतर ह्यांची पोझिशन इंटरचेंज झालेले आहे, नाउ करंट स्टार्ट टू फ्लो फ्रॉम DCB and the A. Okay, how the circuit completes? आता बघा कुठून आलाय, DC after B to A. Now B to A current flows and it reaches कुठल्या पॉइंट मध्ये आलाय, स्लिप रिंग जो R1 आहे, जो काय रिंग माउंट केलेला आहे, रिंग R1. रिंग R1 कोणाला कनेक्टेड आहे, कार्बन ब्रश B1. ओके, देन कार्बन ब्रश B1 मधून करंट सप्लाय आला and it is given to the carbon brush B2. कार्बन ब्रश B2 मधून आला रिंग R2. ओके, सो रिंग R2 कोणाला कनेक्टेड आहे, CD ला कनेक्टेड आहे. दिस इज हाऊ द सर्किट कंप्लीट्स. ओके, मीन्स द करंट फ्लो इन नेक्स्ट हाफ इंटरवल, सेकंड हाफ रोटेशन मध्ये काय होणार आहे, करंटची डायरेक्शन DCBA. ओके, DCBA and after it reaches to the point जो काय रिंग R1 पासून कार्बन ब्रश B1, कार्बन ब्रश B1 पासून फ्लो होणार, तो कार्बन ब्रश B2 ला रीच होणार. कार्बन ब्रश B2 पासून रिंग R2 and ring R2 then goes to the DC. Okay, this is how the circuit completes. हिअर जो काही करंटचा फ्लो आहे तो रिव्हर्स झालेला आहे. सो पहिल्या हाफ रोटेशन मध्ये करंटची डायरेक्शन होती B2 टू B1, बट आफ्टर हाफ रोटेशन करंट स्टार्ट टू फ्लो फ्रॉम B1 टू B2. ओके, इथं काय आलं, प्रत्येक हाफ इंटरवल मध्ये करंटची डायरेक्शन रिव्हर्स होत चाललेली आहे. सो इट इज अ ऑल्टरनेटिंग करंट. करंट काय झालाय, ऑल्टर होत चाललाय आफ्टर हाफ रोटेशन. जो काही अल्टरनेटिंग करंट आहे, अल्टरनेटिंग करंट इज रिव्हर्स आफ्टर इट्स हाफ इंटरवल. म्हणजेच काय होणार, करंट स्टार्ट टू इन्क्रीज फ्रॉम 0 टू पीक लेवल पर्यंत जाणार. पीक लेवलला गेल्यानंतर कुठे येणार, तो परत 0 ला येणार आहे. 0 पासून इट रिचेस टू द पीक लेवल बट इन ऑपोजिट डिरेक्शन and again it comes to the 0. means current flowing from पहिला हाफ इंटरवल मध्ये एका डिरेक्शन मध्ये फ्लो होणार फ्रॉम B2 टू B1, बट आफ्टर कंप्लिटिंग अ हाफ रोटेशन इट मूव्स, म्हणजेच मॅक्सिमम बट इन ऑपोजिट डिरेक्शन फ्रॉम B1 टू B2. मीन्स हिअर द करंटची जी काय डिरेक्शन आहे प्रत्येक हाफ इंटरवल मध्ये काय होत चालले, चेंज होत चालले. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज AC जनरेटर. सो याला काय म्हणणार आहे आपण, AC जनरेटर. मीन्स
फर्स्ट हाफ इंटरवल मध्ये करंटची डिरेक्शन आहे ए बी सी डी अँड आफ्टर हाफ इंटरवल मध्ये करंटची डिरेक्शन आहे डी सी बी अँड ए. ओके, दॅट्स हाव द करंट alternates itself after every half interval. This is called as AC generator. So AC generator मध्ये काय आहे, प्रत्येक हाफ इंटरवल मध्ये करंटची डिरेक्शन काय होत चालली, चेंज होत चालली. ओके, नाउ व्हॉट इफ यू वॉन्ट द डीसी जनरेटर. जर का आपल्याला डीसी करंट पाहिजे असेल जिथं काहीच चेंज होणार नाही, करंटची डिरेक्शन सेम असणार आहे, जर का आपल्याला डीसी जनरेटर पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, वी हॅव टू डू अ सिंपल चेंज. इथं काय करावं लागेल, आपल्याला एक सिंपल चेंज करावा लागणार आहे. जो काही करंटची डिरेक्शन रिव्हर्स होते त्याच्यासाठी आपल्याला करंटची डिरेक्शन सेम ठेवायची असेल देन वी हॅव टू प्लेस वन स्प्लिट रिंग इन ऑर्डर टू ऑब्टेन अ डीसी करंट. जर का आपल्याला डीसी करंट पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, जो काही ऍक्सेल आहे त्या ऍक्सेल वरती आपल्याला एक स्प्लिट रिंग बसवावी लागेल जी स्प्लिट फॉर्म मध्ये असणार आहे. ओके, नाव इथं काय असणार आहे, जो काही आपला सर्किट कनेक्शन आहे इट इज कनेक्टेड टू द टू एंड्स ऑफ द रेक्टँग्युलर लूप इज कनेक्टेड टू द टू पार्ट्स ऑफ स्प्लिट रिंग. त्यामुळे काय होणार आहे, जेव्हा हा रोटेट होणार आहे, ओके, इट इज कनेक्टेड टू द टू कार्बन ब्रशेस. ओके, म्हणजे जेव्हा हा रोटेट होणार आहे, रोटेट झाल्यानंतर ह्यांची जी काय प्लेसमेंट आहे ती इंटरचेंज जरी होत असली तरी इथून येणारा करंटचा जो काय फ्लो आहे तो सेम राहणार आहे. कारण एव्हरी हाफ इंटरवल मध्ये जो काही रेझिस्टिव्ह कोटिंग आपण जो काही रिंग्स बसवलेला आहे तो स्प्लिट फॉर्म मध्ये बसवलेला आहे. ओके, स्प्लिट फॉर्म मध्ये बसवल्यामुळे काय होणार आहे, जेव्हा हा रोटेट होणार आहे त्यावेळी कार्बन ब्रश एव्हरी आफ्टर हाफ इंटरवल मध्ये सेमच डिरेक्शन मध्ये आपल्याला करंट मिळणार आहे. इथं काय होणार आहे, करंटची डिरेक्शन चेंज होणार नाही. करंट मूव्स इन अ सिंगल डिरेक्शन अँड दॅट्स वाय वी गेटिंग द डीसी करंट. तिथं काय मिळणार आहे, आपल्याला डीसी करंट मिळणार आहे. सो सिम्पली इथं काय करणार आहे आपण, वी आर पुटिंग हिअर एक स्प्लिट रिंग आपल्याला बसवावी लागेल. ओके, स्प्लिट रिंग बसल्यामुळे जेव्हा ऍक्सेल रोटेट होणार आहे, ओके, जेव्हा ऍक्सेल रोटेट होणार, ऍक्सेल रोटेट झाल्यानंतर इथं जे काय रिंग आहे एव्हरी हाफ इंटरवल मध्ये सेमच कार्बन ब्रशच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे. ओके, सेम कार्बन ब्रशच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेल्या असल्यामुळे वन साइड असणार आहे ती एका कार्बन ब्रशच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे आणि अदर साइड एका कार्बन ब्रशच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, कंटिन्युअसली करंटचा फ्लो जो असणार आहे तो एकाच डिरेक्शन मध्ये असणार आहे. ओके, त्या एकाच डिरेक्शन मध्ये करंटचा फ्लो असल्यामुळे आपल्याला करंट काय मिळणार आहे, स्टेबल मिळणार आहे. दॅट इज द डीसी करंट. ओके, तो असणार आहे आपला डीसी जनरेटर. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द एसी जनरेटर अँड डीसी जनरेटर, हाऊ द जनरेटर वर्क्स. हिअर इज द कम्प्लिशन ऑफ युअर टॉपिक. सो इथे आपल्याला जो काय इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे हा टॉपिक संपलेला आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.